मंडळी, अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानला जाणारा पवित्र महिना आहे। या महिन्यात जप, दान, पूजा आणि व्रत केल्याने अनेक पटीने पुण्य मिळतं असं शास्त्र सांगतं। आणि या अधिक महिन्यात केले जाणारे एक अत्यंत पवित्र व्रत म्हणजे गोपद्म व्रत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गोपद्म म्हणजे काय, 33 गोपद्म का काढतात, पूजेसाठी कोणतं साहित्य लागते, गोपद्म रांगोळी कशी काढायची, संपूर्ण मंत्र, नियम आणि उद्यापन। गोपद्म म्हणजे काय? गो म्हणजे गाय आणि पद्म म्हणजे पाऊल किंवा चरणचिन्ह म्हणजेच गायीच्या पायाच्या आकाराची रांगोळी म्हणजे गोपद्म। हिंदू धर्मात गाय ही सर्व देवतांचं स्वरूप मानली जाते, म्हणून गायीच्या चरणांची पूजा करणं म्हणजे देवतांची कृपा प्राप्त करणं असं मानलं जाते। 33 गोपद्म का काढतात? शास्त्रानुसार 33 कोटी देवतांचं प्रतीक म्हणून अधिक मासात 33 गोपद्म काढले जातात। ज्या घरात श्रद्धेने गोपद्म काढले जातात त्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि लक्ष्मीचा वास राहतो असं मानलं जातं। घरात खूप श्रद्धेने हे गोपद्म काढले जातात। सकाळी लवकर उठून स्नान करून आणि घरातलं दारासमोरचं अंगण स्वच्छ करून घ्यावं। यानंतर रांगोळीने किंवा तांदळाच्या पिठाने 33 गायीच्या पायांच्या आकाराची रांगोळी काढायची। प्रत्येक गोपद्मासमोर हळद कुंकू वाहून फुले अर्पण करावीत आणि दिवा लावावा। त्यानंतर प्रथम भगवान विष्णूंना नामस्मरण करून घ्यायचं किंवा गौमातेचं नामस्मरण करायचं आणि त्यानंतर हा मंत्र म्हणायचा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। मंडळी, आता आपण गोपद्म पूजेचे साहित्य पाहून घेऊ। गोपद्म पूजेसाठी रांगोळी किंवा तांदळाचं पीठ लागेल, हळद आणि कुंकू, फुले आणि तुळशीपत्र, तूप किंवा तेलाचा दिवा, अगरबत्ती, नैवेद्यासाठी दूध, साखर, खीर किंवा गोड पदार्थ, पाण्याचा कलश, भगवान विष्णू किंवा गौमातेचा फोटो। अधिक मास संपल्यावर ब्राह्मण, सुवासिनी किंवा गरजू व्यक्तींना दान करायचं। तसेच गाईला हिरवा चारा, गूळ किंवा खडीसाखर खाऊ घालायची, अत्यंत शुभ मानलं जातं। त्यानंतर मित्रांनो, गोपद्म व्रत हे केवळ रांगोळी काढण्याचं व्रत नाही तर श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे। या अधिक मासात श्रद्धेने गोपद्म व्रत करा आणि भगवान पुरुषोत्तमांची किंवा विष्णूंची आपल्या घरावर कृपा राहू द्यावी अशी प्रार्थना करा। आता प्रत्येक गोपद्मावर अक्षता वाहून मनापासून प्रार्थना करावी। यानंतर नैवेद्य दाखवून आरती करून घ्यायची। या व्रताचे नियम काय आहेत? या काळात शक्यता सात्विक आहार घ्यावा, खोटं बोलणे टाळावे, राग आणि वाद टाळावेत, रोज भगवान विष्णूंचा जप करावा, दान आणि सेवा करावी। तर तुम्ही पण तुमच्या दारासमोर 33 गोपद्म नक्की काढायची रांगोळी तांदळाच्या पिठाने किंवा रांगोळीने पण काढू शकतात आणि याचं फळ तुम्हाला नक्कीच चांगलं मिळेल। धन्यवाद।